फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीजी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। माननीय प्रेरणाताई मॅडम देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील आवश्यक केलं जात आहे। मी शिक्षणाच्या विनंती कृपया आपल्या शुभ हस्ते अतिथींच्या उपस्थितीत विनंती करतो। वसई विरार महानगरपालिकेचा जोरदार टाळ्या आपल्या वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आगमन झालेलं आहे। मी विनंती केली की आपण या वास्तूची जी चित्रफीत तयार केलेली आहे ती चित्रफीत चित्रफितीचं अवलोकन करावं। चित्रफीत चालवण्याच्या दिवस अरे ते कुठे गेले का आमदार खासदार तुम्ही बोलू खासदार साहेब आहे सर। नाही आवाज जातो ना तेवढा तेवढा काय म्हणता? अरे हॅलो रेड आहे मग निघतात मी आवाज बरोबर जातो आवाज। हॅलो स्टेप दिलेले चांगलं झालं एकंदरीत। सेवा चांगली द्या, धन्यवाद। क्या हाथ पे लेके लिख के बैठे, खाली कुर्सी पे बैठेंगे पत्रकार लोग? एक न्यूज बनना जरूरी है विशाल। सही बोले। फिर धन्यवाद आयुक्त साहेब, आमचं क्या बैठेगा इधर, यहाँ पे अंदर उसका हो रहेगा अंदर रहेगा ना, मेरे यहाँ पे रहेगा, वहाँ पे रहेगा, बाहर जाएगा। बीजेपी आणि भोगेच्या कार्यकर्त्यांचं मल्टीस्पेशल हॉस्पिटलचंही भूमिपूजन झालं, त्यावेळी वाजवलं, काय म्हणाल? तुम्ही वाद केलाय त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही। मुळामध्ये हॉस्पिटल हे परवा दिवशी सोमवारी संध्याकाळी राज्य सरकार करणार, महानगरपालिका बनवणार, राज्य सरकार पैसे देणार, त्यातले 25% 250 कोटी रुपयातले 25% टोकन अमाऊंट म्हणून कलेक्टर ऑफिसला ट्रान्सफर पण झाली। ते हॉस्पिटल काल मुख्यमंत्र्यांबरोबर बसलेलं असताना मुख्यमंत्र्यांनी क्षितिज ठाकूर यांना सांगितलं का उद्याला नारळ फोडून टाका, ही बर्थडे गिफ्ट आहे तुम्हाला। त्याच्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही विधान भवनात होतो। 6:30-7 वाजता क्षितिजचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आलो इकडे। तर त्यावेळी कमिशनर महोदय आणि अन्य
ते कामाला लागले. घाईमध्ये सगळा हा कार्यक्रम केला. तो पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला चितीच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करा. 25 कोटीची ऑर्डर म्हणजे जो GR निघाला तो देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी क्षितिज ठाकूर यांच्या समोर दिलेला. मी तर त्यावेळी हजर पण होतो. सगळ्यात महत्वाचं एक आहे, श्रेय कोणाचा हे अख्खं महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यावर मला काही चर्चा नाही करायची. अरे जरा थांबा, घूम खाली घे भाई. ते श्रेयवादामध्ये मला काही पडायचं नाही. अख्खा महाराष्ट्र जाणतोय. ही तर सुरुवात आहे. ही सुरुवात आहे भूमिपूजन. त्या हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं. ते हॉस्पिटल संपूर्ण प्लॅनिंग क्षितिज यांनीच केलंय त्याच्या मनाप्रमाणे. म्हणजे बाहेरचे आर्किटेक्ट बसून ते चुकून मी बोलून गेला 200 खाटाचं, ते आहे 400 कॉटचं. कदाचित 200चं 250 मिळाले, 400चं 500 केलं असतं. माझी थोडी चूक झाली. एनिवे चूक सुधरू. ही सुरुवात आहे. 50,000 कोटीची कामं येत्या काही महिन्यात चालू होतील वसईत, पालघर जिल्ह्यामध्ये. आज काल उद्घाटन होते हे कळलं, मग श्रेयवाद आला. आता त्यांना सगळ्यांना विनंती आहे जे श्रेयवादात लढतात, कोणती कामं पास झाल्यात ते अगोदर बघून घ्या. म्हणजे आमच्या नारळ फोडायच्या वेळी आमचं श्रेय बोलू नका. एवढंच. बॅनरही फाडलेला त्यावेळेला बघितलं आपण. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनरही फाडला. तो स्वतःच्या बुद्धीची पोच आहे ना त्याप्रमाणे वाटतो मला. त्याच्यात आता कित्येक होल्डिंग अशा आहेत कार्यकर्त्यांनी लावले. क्षितिज ठाकूर एकटा, माझा फोटो नाही. त्याला काय करू, मी फाडायला जाऊ का? अहो, ज्याचं जसं प्रेम ते तसे बॅनर करणार. आणि लावायला तुम्हाला काय कमी आहेत का? तुम्ही लावू शकतात बॅनर, लावा की नाही, काय मोठी गोष्ट आहे. अरे मैं देता हूं ना जवाब. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलं, ऑनलाईन केलं होतं. 19 ऑगस्ट 2021 ऍक्च्युअली मल्टीस्पेशल हॉस्पिटल. मला कोणावरही काहीही बोलायचं नाही. मला एवढंच माहिती आहे का शासन करणार आहे याचा GR परवा सोमवारी निघाला आणि त्यातले 25 कोटी एवढं मला माहित आहे. आणि 25 कोटीचं ते पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं गिफ्ट आहे आणि तू उद्याला भूमिपूजन करून घे म्हणून ते केलं. लक्षात आलं का? आता अगोदर भूमिपूजन झालेलं कधी केलेलं? 2021 ऑगस्ट. एखादा तरी खड्डा खणला तर तुम्हाला बरं वाटलं असतो. बिजली पहले भी समस्या थी, अब और भी बिल की समस्या विजेचा प्रश्न असा आहे. काल माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे आपल्या येथील रहिवासी, काही त्यांचे प्रतिनिधी म्हणजे नगरसेवक, व्यापाऱ्यांचे काही प्रतिनिधी होते, शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीवाल्यांचे. आज आपल्या इकडे 540 मेगावॅट वीज वापरली जाते आणि जी सबस्टेशन कमी आहेत तर त्यातली 2 सबस्टेशन येत्या 1-2 महिन्यात काम चालू होईल. वसईतलं काही भागातलं अंडरग्राउंड वायरिंगचं काम चालू होईल. पुढची 2 सबस्टेशन आहेत त्याला आणखीन काही वेळ लागेल. 4 महिने लागतील, 6 महिने लागतील. आज जेवढे स्विचिंग स्टेशन, सबस्टेशन वगैरे आहेत त्याच्यापेक्षा जास्तच हे इन्फ्रास्ट्रक्चर येत्या 1-1.5 वर्षात काम चालू झालं. 1-1.5 वर्ष लागते कामाला. तर तेवढं जाईल. त्याच्यामुळे असलेली विजेची समस्या ही संपेल. राहिला बिलाचा, तर ज्यांना चुकीची बिलं आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा. चुकीची बिलं मी बोलतोय
संपर्क साधा, त्याच्यावर आम्ही मदत करू. दुसरं काही एक शेवटचा प्रश्न आहे की आज वसई विरार शहर महानगरपालिकेचं अद्ययावत आणि खूप मोठं खूप छान असं कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये सर्व पत्रकारांना केबिन मिळेल. नाही, पण आपण कधी मिळेल आणि केव्हा मिळेल आणि कुठे मिळेल? खरंच आहे ना. आता जर आपण आम्ही खरंच आहे ना. बघितलं पाठीमागे आम्हाला खरंच. एक चार खुर्च्यांचं आम्हाला कॅबिन दिलंय. अरे बाबांनो, ती फक्त जनरल काउन्सिल कव्हर करण्याकरता सभा आहे, खुर्च्या आहेत. ज्यावेळी जीबी चालू असेल त्यावेळी तिकडे तुम्हाला उभं केलं जाईल, बसवलं जाईल. उभं नाही, सॉरी, बसवलं जाईल. उभं नाही, बसवलं जाईल. इतर वेळी तुम्हाला बसण्याकरता खरंच आहेत ना. हल्ली कोणही प्रेस म्हणून फिरतो, तर आमच्या चेहऱ्याला प्रेस लागते का? कोणत्या चॅनलचे प्रेस, कोणत्या पेपरची प्रेस? त्याच्यामुळे थोडं सावध राहूनच जायला लागते ना. मी वाईट वाटेल तुम्हाला, पण कित्येक सगळ्याच ह्याच्यात चांगल्या आणि वाईट माणसं असतात. तसं आता प्रेसमध्ये पण काही बोगस आहेत ना, ब्लॅकमेलर आहेत ना, हे तुम्ही पण कबूल करतील. हो, तुम्हाला देतो बोलल्यावर माझा विषय संपला. मग देतो बोलल्यावर माझा विषय संपला. मी मागे पण बोललो, आता पण बोलतो. आज उद्घाटन झाले, खऱ्या अर्थाने कधी सुरू होईल तिथे काम? हे बघा, काल ठरलं ना, आज उद्घाटन झालं. हो, ते पण रखडलेलं. मी बोललं करून टाका. आता टप्प्याटप्प्याने एक एक डिपार्टमेंट येतात. महिना 2 महिने जाऊन द्या ना त्याला. पण शेवटी ती सवय आहे, ती हळूहळू इकडे येईल. म्हणजे अगोदर नॉन फंक्शनल असतील ते इकडे टाकू, मग फंक्शनल, कारण का आता सगळ्यांना तेच माहिती आहे. हळूहळू सवय होईल. आणि हे अतिशय मध्यवर्ती कार्यालय झालंय. चोपारा वसईहून यायचं असलं तरी चांगल्या प्रकारे सुटसुटीत रस्ते. आपण शेवट